नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं नवीन रांगोळ्यांसहित स्वागत आहे. तर रोज सकाळी तुम्हाला असं प्रश्न पडत असेल ना, की आज कुठली रांगोळी काढावी, काहीतरी नवीन काढावं, असं वाटतच असणार आहे. म्हणजे रोज-रोज त्याच-त्याच रांगोळ्या जर काढून तुम्हाला कंटाळा आला असेल, तर आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज युनिक, सोप्या, सुंदर आणि एकदम एक से बढ़कर एक रांगोळ्या बघायला भेटणार आहे. त्यासाठी तर तुम्हाला आधी चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ बघता येतील. तर एक से बढ़कर एक रांगोळ्या मी म्हटल्याप्रमाणे एक आणि प्रत्येक रांगोळी युनिक असणार आहे. सोप्या, सुंदर कुणालाही जमतील आणि रोज तुम्ही नवीन रांगोळी काढणार आहे दारासमोर. तुम्हाला रोज नवीन रांगोळी बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर. तर आजच्या भागातही आपण नेहमीप्रमाणेच 3 सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघतोय. ह्या रांगोळ्या तुम्ही डेली यूज म्हणून पण म्हणजे काढू शकता किंवा सणसूदला पण म्हणजे सणसूद आता आपले चालू होत आहे सणवार, तर त्याला पण काढू शकतात. इझी एकदम. तुम्ही त्यात वेगवेगळे कलर तुमच्या आवडीनुसार भरू शकतात. मी तसं तर कमी कलर वापरूनच रांगोळ्या काढलेल्या आहे. तर नक्कीच तुम्ही कलर वगैरे भरून रांगोळ्या नक्की ट्राय करा. आणि आजच्या भागातल्या त्या तिन्ही रांगोळ्या शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. रांगोळ्या जर आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण आपल्या रांगोळ्या शेअर करा. त्यांनाही नवीन रांगोळ्या काढायला भेटतील, त्यांनाही नवीन शिकायला भेटेल. तर बघूया आपली पहिली रांगोळी. आजच्यावरली पहिली रांगोळी आपण आतमध्ये एक चकलीचा आकार काढून घेतलेला आहे आणि फुलाच्या 4 पाकळ्या काढून घेतल्या आणि जे कॉर्नर आहे आपले त्यात 4 रेषा काढून घेतल्या आणि छोटे-छोटे असा पानांचा आकार काढून घेतोय आपण. आतमध्ये पिवळा कलर भरलेला आहे आपला जसं फुलाला असतो तसा. बघू शकता तुम्ही. याऐवजी तुम्ही गोल टिंब पण देऊ शकता. ते पण छान वाटेल. पाकळ्यांच्या वरती असे 3-3 थेंबांचे कॉम्बिनेशन द्यायचं. म्हणजे आपल्याला तिथे फूल काढायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण जे काढतो तसं. त्यामध्ये असा पिवळसर आंबा कलर भरून घेतला मी. कमी जागेत काढता येतील अशाच रांगोळ्या आपल्या. म्हणजे तुम्हाला प्रश्नच नाही की अरे बाबा आपल्या घरासमोर किंवा आपल्या फ्लॅटसमोर जागाच नाही तर कशी रांगोळी काढू. तर एकदम नाजूक रांगोळ्या आहेत. बघू शकता. पहिली रांगोळी बघा किती सुंदर, सोपी आणि दिसायला किती छान वाटते. त्याचप्रमाणे आपली दुसरी रांगोळी 3 थेंब असे थोडे मोठे-मोठे काढून घेतले जास्त रांगोळी टाकून. त्यालाही चकलीचा आकार दिलाय आपण 3 थेंबांना 3 चकल्यांचा आकार. डबल का दिला, मला थोडी मोठी साईज पाहिजे होती त्याची. त्यामुळे मी पुन्हा त्याला बोटाच्या सहाय्याने शेप देऊन घेतला व्यवस्थित. आणि आधीच्या रांगोळीप्रमाणेच सेम इथे पण तो जो गॅप आहे 2 चकल्यांमध्ये, तिथे एक रेष काढून घेतली आणि छोटे-छोटे पानं काढून घेणार आहे आपण. आपण आता गौरी गणपती स्पेशल पण रांगोळ्या बघणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ बघत जा. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. जे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहितीच असेल, पण जे नवीन आहे त्यांना सांगते मी. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल नक्की व्हिडिओ बघा. आणि शॉर्ट व्हिडिओ पण सायंकाळी 6 वाजता अपलोड होतो. आपलं Instagramला पण चॅनल आहे रंगोली बाय ज्योती शिंदे नावाने. तिथे पण तुम्ही फॉलो करू शकता. किती नाजूक डिझाईन आहे बघा ही. एकदम म्हणजे दिसायला पण छान वाटते.
आणि ह्या रांगोळ्या काढल्या ना, तुम्हाला रांगोळी पुसू वाटणार नाही आणि आजूबाजूचे लोकं पण तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. नक्की ट्राय करा एखाद्या दिवशी. मला सांगा, तुमचं कोणी कौतुक केलं का? म्हणजे कॉम्प्लिमेंट भेटली का तुम्हाला काहीतरी छान अशी? नक्कीच भेटणार. मी गॅरंटी देऊन सांगते. आपली दुसरी रांगोळी रेडी आहे. आजच्या भागातली शेवटची रांगोळी. 3 ते 2 थेंबी काढली आहे. आतमध्ये पण सेम असाच आकार काढून घ्यायचा एक त्या पाकळीसारखा. पाकळीत पाकळी. आणि सेम आधीच्या रांगोळीसारख्या आपण आहे त्या गॅपमध्ये अशी रेष काढून घेतलेली. बघू शकता म्हणजे आपण एकाच डिझाईनचे किती ठिकाणी आपण वेगवेगळ्या याच्यात वापर करू शकतो. हे मी तुम्हाला दाखवते. म्हणजे तुम्हाला जर एखादी डिझाईन येत असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या रांगोळ्यांमध्ये त्याचा वापर करू शकता आणि छान सुंदर डिझाईन तयार करू शकता. पिवळा कलर भरतोय आपण आतल्या पाकळीमध्ये त्या. आतमध्ये असा लाल कलरचा टिंब टाकून घेतलेला आहे. तर आपल्या तिन्ही रांगोळ्या काढून होत आलेल्या आहे मैत्रिणींनो. तर ह्या रांगोळ्या, आजच्या रांगोळ्या नक्की ट्राय करा. आणि अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. धन्यवाद. बाय बाय.